बैलाला जे आहे आदतमध्ये भरपूर स्पीड होतं, पण आदतमध्ये कवळ्या शिरा होत्या आणि सुट्टीला वगैरे बैलाला म्हणजे पाठीमागे दुसरा बैल राहतून ही पुढे जातो, त्यामुळे मणक्यात जे असते चमकतो बैल. मणक्यात चमकल्यामुळे पूर्णपणे शिरा अवघडल्यात आणि फुफ्फुसाला इन्फेक्शन निमोनियाचा प्रकार झालाय आणि छातीत कफ झालेत. छातीतल्या शिरा पण अवघडलेल्या आहेत, म्हणजे थोडक्यात छातीत भरलेला आहे. आता बऱ्याचशा बैलांना चमकणे, मुरगळणे, मार लागणे, क्रॅक होणे, निमोनिया, कावीळ, गोचिड ताप, फुफ्फुसाला इन्फेक्शन असा प्रॉब्लेम असतो. तर मित्रांनो नमस्कार, मी अप्पासो भोसले. आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की मित्रांनो आज मनेराजूर या ठिकाणी आलेलो आहोत. आता दादा म्हणजे 5-6 दिवस झाले कॉल करतात, आता भरपूर दिवस झाले व्हिडिओ आपले बघतात. त्या पलीकडले बैल जो आहे त्याला मुठीचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे मुठीत रक्त सप्लाय कमी होते आणि मुठीवरती मास चढले, त्यामुळे जरा रक्त सप्लाय कमी झाली की मुठीला वगैरे सूज येते किंवा गाय जे असतात त्यांना गर्भधारणा होणे न होणे किंवा त्रिबीज न फुटणे, पिशवीला सूज होणे, फॉस्फरस कमी होणे, पिशवीस तोंड न बन होणे असा प्रॉब्लेम असतो. आणि बरेचशा जनावरांना आता शेतकऱ्यांना प्रॉब्लेम असतो गायांचा की दगडी, मस्टडी, थायरिया किंवा कासातून इन्फेक्शन होणे, दूध कमी येणे असा प्रॉब्लेम असतो किंवा कास एकार होणे असा प्रॉब्लेम असतो. तर 101 आजारावरती खास आयुर्वेदिक रामबाण औषध देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. तर ह्या संदर्भात नक्कीच आवर्जून संपर्क करा. रणजित अरुण पवार. बैल आवडलाय, उड्या मारत नाही पहिल्यासारखं, उभी करत नाही, कमी आले उभी करायला. 2 महिने झाले. 2 महिने झाले प्रॉब्लेम. आता उपचार वगैरे किती केले? इंजेक्शन 3 केले सगळे. बरं. उपचार वगैरे सगळं करून आज शेवटच्या स्टेपला आपल्याला म्हणजे तुम्ही भरपूर दिवस व्हिडिओ बघतो व्हिडिओ बघतो आणि इकडे पण भरपूर बैल आपण व्यवस्थित व्यवस्थित केले. केले.